आता पाहूयात लोकसभा निवडणुकीचा विशेष कार्यक्रम छोटा पुढारी छत्रपती संभाजीनगरातून। कोणाचं वातावरण आहे सध्या? खैरे साहेब पक्के देणार। खैरे साहेब पक्के येणार का? कोणाचं वातावरण आहे? वातावरण काय सध्या काय सांगता येत नाही, आहे वातावरण चांगलंच आहे का? चांगलं। बरं, तुम्हाला काय वाटतं? मोदी मोदी साहेब का? बरं, मोदी है भाई, मोदी मोदी। बस मोदी। आजचे दिन आलेत का? हो आजचे दिन आले ना। पण अहो इकडे तर पाण्याचे प्रश्न गंभीर आहे ना। हो ना, मग आता सोडू देईल ना हळू। सोडत येईल का? हो बरं, सध्या पक्ष फोडाफोडी चालू आहे जिकडे तिकडे। फक्त यावं तर राजसाहेब यावं, नाही तर दुसरं कोणालाच नाही पाहिजे आम्हाला। अहो राजसाहेब तर गेले ना माहितीत राव। माहिती जाऊ कसं जाऊ, फक्त आम्हाला खुर्चीवर राजसाहेबाला पाहिजे, बाकी कोणाला काही घेणं नाही। पण त्यांनी जर उमेदवारच नाही दिले तर ते कसे निवडून येतील ना? ते पुढचा प्रश्न त्यांचा राहिला, पण आम्हाला त्यांच्यासारखाच कठोर रिस्क घेणारा नेता पाहिजे। पण ते घेतात का रिस्क? नाही नाही ना? नाही आपण पाहू आता का कोण येतं काय हा. यायला सगळे चांगले पैसे देते सगळे, काही ताण नाही काही नाही। एका तरुणाचा शिक्षणाचा प्रश्न काय, एका तरुणाच्या लग्नाचा प्रश्न, त्याला बायको भेटतीये का, त्याला नोकरी आहे का, त्याला शिक्षण आहे का, हे बघा ना। हिंदू मुस्लिम मंदिर मस्जिद हे घेऊन काय करणार आहे? तुम्हाला काय वाटतं, काय पलट होणार का? जर बीजेपी राहणार तर काय पालट होणार नाही, हे फक्त हिंदू हिंदू आणि हिंदूच करणार। शेवटी आता मला वाटतं चंद्रकांत खैरे साहेब येऊ शकते असं वाटतं मला। काय केलं संदीपान भुमऱ्याला बिचारायला अंगठा की तो वाचता येत नाही लिहिता येत नाही, काय येते त्याला संदीपान भुमऱ्याला? इथं आमचे दादा, अरे भावांनो कुठं चालला टिबल सीट? रामनगर। आल्यावर नाही ना टिबल सीट? क्या करेंगे बॉस, पैसे पानी नहीं है। आजचे दिन नाही आले। हाँ? आजचे दिन बहुत अच्छे दिन आए भाई, भिक मंग के खा रहे और क्या बोलेंगे। काय सर नमस्कार। नाही सरांना काय इंटरेस्ट नाही राजकारणात, चला पुढे जाऊया। काय म्हणतोस भावा? काय म्हणू, इम्तियाज जलील साहेबले हा. खास वाटते मला। अहो, पण काही जनता तर मध्ये विकास झाला नाही ना। झालं ना भाऊ, असं कसं नाही झालं? पाण्याचा प्रश्न सुटला का? टैंकरों से पानी जा रहा है, उसको बिक्री हो रही है, 500-500 रुपए में टाकी बेच रहे हैं। हाँ। हाँ, वो टाकी फिर लोगों को पानी कैसे मिलेगा? पीने को नहीं मिल रहा लोगों को, तो ये बोले तुम नहाने को कैसे लेंगे आदमी? क्या बात आहे? फिर भैया तुला काय वाटतं, मतदान आहे का? नाही मतदान आहे, तुला आहे का? हाय मतदान आहे बरं, कोणाला करणार या बारीने? बीजेपीला बीजेपीला। हा। अरे पण तरुणांना नोकरी आहेत का? आहे ना, मग हा. फक्त एक गलत केला, अग्निवीर केली। काय? अग्निवीर केली, अग्निवीर नाही पाहिजे होती फक्त। अग्निवीर नाही, पाहिजे. हा अग्निवीर नाही पाहिजे। तुम्हाला कोण पाहिजे निवडून आलेला? नाही तुम्हाला काय पाहिजे? जनतेतल्या मनातील उमेदवार कोण आहे? जनतेतला मनातील उमेदवार चंद्रकांत खैरे आहे ना। बरं, येणार का? 4000 मतांनी मागच्या वेळेस पडेल, जास्त फरक नाही काही। हा, इकडे. चंद्रकांत खैरे येणार। बरं, 5 वर्षात विकास झालाय का? झाला म्हणजे झालाय, तसं झालाय पण नाही पण म्हणता येईल काय एवढं। पण तुमचं लग्न झालंय का? नाही अजून। हा, मग नोकरी असते तर चुकरी नसते का? हा मग ते तर आहे। हा? मग काय वाटतं इलेक्शन बद्दल एकंदरीत? काय नाही, इलेक्शनचा काय उपयोगच नाही, आमच्यासारख्या गरीबाचा काय फायदाच नाही। तर इलेक्शन म्हणजे इलेक्शन आहे, खेळ चाललाय चालू द्या। बीजेपीची एक निगेटिव्ह इमेज तयार होऊ लागली आणि बऱ्यापैकी लोक काँग्रेस पाहिजे या उद्देशाने काँग्रेसला सपोर्ट करण्याच्या फेवरमध्ये बरोबरीची लढत राहील। बरं. पण मग आता एक लोकांचे जे भावना झालेल्या आहे शेतकऱ्याबद्दल, त्याच्याबद्दल सगळे विचारात घेऊन मुद्दे कळणं समजा आता येत्या काळात। कोण कोण मतदारसंघात उमेदवार आहेत माहिती का तुम्हाला? नाही नाही म्हणजे अजून उमेदवारच बोलले नाहीत का? नाही बरं, समस्या काय काय आहेत तुमच्या? समक्ष माझ्या काय नाही, तुमच्या नाही, मतदारसंघाच्या संघाच्या का हा? काय नाही समजत त्याचं मतलब भाऊ। नाही काही समजत नसलं तरी ग्लास कसा भरायचा हे तर समजत आहे ना। हा? कुठलं गाव? आम्ही हैदराबादचे। हैदराबाद। मतदान आहे का इथं? मतदान कुठे आहे? इथलच आहे, आम्ही इथलेच राहणार आहे। हा बरं आहे। इम्तियाज जलील साहेब आहेत, खैरे साहेब आहेत, संदीप भुमरे साहेब आहेत, कुणाचं काम तुम्हाला चांगलं वाटतं? खैरे साहेब। कशाचं राजकारण? का बरं? अरे राजकारणानं काय पोट भरतं काय? कोणच नाही केलं, कोणी नाही? सगळे राजकारणी सारखेच आहेत। काय डबल येईल। खैरे साहेब परत येतील का? जलीलचं काही खरं नाही, विकास झाला या मतदारसंघाचा? ते माहित नाही आम्हाला काही। का बरं? असं आम्ही कामात असतो आमच्या, आम्हाला काहीच माहित नाही। बरं, पण बीजेपी सरकार कसं वाटतं? चांगलं आहे, आणि महाविकास आघाडी? विकास आघाडी पण चांगलंच आहे। मला एकदम बीजेपी खूप छान वाटते। मला बीजेपी म्हणजे शोर आहे,
एकदम म्हणजे परफेक्ट आहे एकदम. म्हणजे शिंदे गटात जे आमदार गेले, आता अजितदादांनी पक्ष प्रवेश केला, बीजेपी म्हणतात हे भ्रष्टाचार आहेत, मग यांच्याकडे कसं काय जाते? यांच्याकडे जायला म्हणजे त्यांना ते एक बोलायची पद्धत म्हणली तर खूप त्यांच्याकडे काही आहे. म्हणजे ते आता जे येणारे जे भविष्य काळ आहे त्याच्याकरता ते इतकी काही छान कामं करताय. मोदी सरकार 100% परत येणार. बरं इथले नेते विकासाच्या मुद्द्यावर लढतात का जातीच्या मुद्द्यावर लढतात, काय वाटतं? फक्त जातीच्या मुद्द्यावर, जातीच्या मुद्द्यावर. विकासाचं कोणाचंच नाव नाही राहत. बरं इथं काय विकास अपेक्षित होता? इथं आता रस्ते बघा ना तुम्ही, दाखवा रस्ते, हे बघा रस्ते. बरं नाही, अभ्यास करतो MPSCचा मी इथे. माझे प्रॉपर मी अंबाजोगाईचा आहे, बीड मधून. बीजेपी सरकार तरुणांच्या बाबतीत कसं आहे? तसं बघायला गेल्यावर चांगलंच म्हणता येईल, कारण सध्याच्या घडीला यावर्षी भरपूर काही प्रमाणात त्यांनी नोकऱ्या वगैरे दिलेल्या आहेत. महाराष्ट्रातून जर गुजरातमध्ये जर प्रकल्प चालले तर ते चुकीचंच आहे ना, सरळ आहे. कारण की जर प्रकल्प जर इथं असले तर मला रोजगार भेटला असता. निश्चित सांगता येणार नाही, कारण त्या दोघांमध्ये चांगली फाईट होऊ शकते. फाईट होऊ शकते. इथं 3 तिकडं काम बिकडं होऊ शकतं का? हो किंवा नाही? होऊ शकतं ना. बरं लास्ट टाइम तेच झालेलं आहे. देशाचे सगळे कायदे कानून तयार होतात आणि तिथे शिक्षित लोक नाही गेलं तर देशाचं काय हाल होणार, तुम्ही सांगा मला. मला काय सांगायचं की शिकण्यापेक्षा अनुभव महत्वाचा आहे. महाराष्ट्राचा मी 5 वर्षे कॅबिनेट मंत्री राहिलो. दोन्ही शिक्षण पण महत्वाचं असतं आणि अनुभव सुद्धा महत्वाचा असतो. अनुभवाशिवाय शिक्षणाचा काहीच उपयोग नाही. त्यांच्यासाठी तेच मुद्दा आहे. माझ्यासाठी जे आहे ना, माझ्या जिल्ह्यातला चांगल्या इंडस्ट्रीज कसा आणता येईल हे माझा प्राधान्य आहे. पण जे काही शिंदे गटात आमदार गेलेत, खासदार गेलेत, ते काय म्हणतायत सर आम्ही हिंदुत्वासाठी गेलोय. हिंदुत्व आमचं नाही का, हे हिंदुत्वासाठी नाही गेले, हे खोक्यासाठी गेले. खोक्यासाठी गेले. 50 जण जर आम्ही शिंदे साहेबासोबत जातो तर इथं खोक्याचा काय विषय येतो? आणि आम्ही शिवसेना सोडली नाही, आम्ही शिवसेनेचीच आहे. मला सांगा, शिवसेना आमची आहे, त्याच्यामुळे आम्ही शिवसेना कुठे सोडली? 400 पार आता बघ, 4 तारखेला त्यांना काढणार आहे. आपकी बार मोदी सरकार 400 पार. 400 पार होणार का? 100%. तो आपकी बार 400 पार काय वाटतं? आपकी बार होत नाही. नक्कीच. आपकी बार सिर्फ 160 के 180 के पार होंगे, बाकी नाही. जोरात काय वाटतं? काचा टाईट लागेल का कमी लागेल? जरा काचा पतंगचा काचा खूप जोरात असा उडणार. आणि आमची मशाल अशी पेटणार असेल जबरदस्त. गद्दार व्हर्सेस एकनिष्ठ, गद्दार व्हर्सेस निष्ठावान, अशी ती फाईट होणार आहे. त्यात जास्त मताधिक्यानं जर कुठलं सीट येईन तर ते छत्रपती संभाजीनगरचे. नक्कीच.